तर नमस्कार मित्रांनो, सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुमच्या रिक्वेस्टनुसार फायनली मी आमच्या ऑफिस टूरची ब्लॉग बनवत आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपलं आहे पीजी पासून निघालेलो आहे आता ऑफिसकडे. तर ही आपली आहे पीजीची रूम. तिथून डिरेक्टली आपण निघालेलो आहे ऑफिसकडं. बट ऑफिसमध्ये जाण्यासाठी आपल्याला कॅब नाही आहे, सो आपण केलेली आहे ॲटो बुक, ज्याच्यामध्ये आपण बोलतो रॅपिडो. तर रॅपिडो बुक केलेले आहे कारण इकडं हैदराबादला आल्यापासून तिथं काय आपल्याला लोकल बसचं काही समजतच नाहीये की कशा पद्धतीने जायचं, कारण तिथं लँग्वेज पूर्ण डिफरंट आहे. तर मी इथून केलेले आहे ॲटो बुक आणि फायनली ही माझ्या पीजीच्या खाली ॲटो आलेले आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता सगळे इकडे पीजीच आहेत. सगळी मुलं वगैरे किंवा जे पण लोक जॉबला आहेत सगळे ह्या पीजीला राहतात, ज्याला आपण पेईंग गेस्ट बोलतो. सो फायनली ॲटो आली, ॲटोमध्ये बसलो. तर ॲटोचं प्राइस असं होतं की 80 रुपये होतं. तर माझ्यासोबत माझी फ्रेंड पण होती की आम्ही दोघं इथून 80 रुपयामध्ये इथून 1 किलोमीटर फक्त जातो. तर हा बघा आमचा आहे माइंडस्पेस सोशल हा कॅम्पस ऑफिसचा. जर आमच्या इथून फक्त 1 किलोमीटर ऑफिस लांब आहे. सो फायनली मी ऑफिसमध्ये जात आहे. तर जाता जाता खूप गर्दी होती, तर म्हटलं चला आपण एकदा चेक करावं आपण कसं दिसतोय ते. सो फायनली मी ऑफिसच्या दिशेने चाललेलो आहे. तर हे बघू शकता भव्य असं आमचं ऑफिस आहे इथं. ॲक्च्युली मोर दॅन 16-17, नो नॉट 16-17, सॉरी गाईज, इट्स 22 मजली आहे ही बिल्डिंग. त्याच्यामध्ये आमचा 11 नंबरला माझा फ्लोअर आहे. तर आत्ता मी चाललेलो आहे ऑफिसमध्ये. तसे आमचे 2 फ्लोअर आहेत ह्या बिल्डिंगमध्ये. तर आत्ता मी चाललेलो आहे ऑफिसमध्ये. तर ऑफिस बघू शकता तुम्ही किती मोठं आहे आणि इथं खूप सिक्युरिटी आहे. तुमचं आय डी कार्ड किंवा आय डी कार्ड चेक केल्याशिवाय कुणाला सुद्धा एंट्री तर दिलेली जात नाही. सो पहिल्यांदा एंट्री चेक केली जाते, म्हणजेच आय डी कार्ड चेक केलं जातं. तर हे बघा ऑटोमॅटिक दरवाजे आहेत ह्यालामध्ये. हा बघू शकता किती मोठा कॅम्पस आहे. इनसाइडमध्ये खूप भलं मोठं रिसेप्शन आहे. तर इथं खूप साऱ्या कंपनी आहेत, MNCs लाईक LTI, माइंड्री, विप्रो अँड देन लॉट ऑफ कंपनीज, कॉग्निझंट अँड लॉट ऑफ कंपनीज आर देअर. पण ऑफिसमध्ये जायच्या आधी म्हटलं चला आपण एकदा चहा घ्यावा. तर हे बघा आमचं खालचं कॅन्टीन आहे, हे ऑफिसच्या खालचं. तर आत्ता आम्ही चाललेलो आहे कॅन्टीनमध्ये. म्हटलं चला चहा घ्यावं, कारण इथं तर आपल्यासारखी गोष्टी भेटत नाही ना, पोहे ना कोणत्याच प्रकारच्या गोष्टी इथं भेटत नाही. सो म्हटलं चला आपण एकदा चहा घ्यावं. तर हे बघू शकता किती मोठासा कॅफेटेरिया आहे. मग इथं आलो आणि चहा घेतला. लिटरली चहा आपल्यासारखा नव्हताच, पण काय करायचं, चहाची गरज होती म्हणून इथं घेतला. तर इथं बघू शकता तुम्ही, हा चहाचा 1 कप आहे 20 रुपयाला. सो हा चहा घेतला, पण या चहामध्ये काही चवच नव्हती एवढी. सो कॅम्पसमध्ये खूप सारी लोकं होती, हे सगळे नाश्त्यासाठी आली होती. बट ब्रेकफास्ट आम्ही ऑलरेडी केला होता, सो ब्रेकफास्टची गरज नव्हती म्हणून आपलं चहा घेतला. पण चहाची चव खूप भंगार होती. पण काय करणार, ऑफिसमध्ये जायचं आहे म्हणून ॲटलिस्ट म्हणलं फ्रेश होण्यासाठी किंवा माइंड फ्रेश राहावं म्हणून घेतलं. तर तिथून डिरेक्टली आपले पहिल्या जो माझा आता सिटिंग अरेंजमेंट होती तिची 6 फ्लोअरला होती. सो मी चाललेलो आहे लिफ्टनी. तर हे बघा, जो पण नंबर दाबतो त्याच्यामध्ये जो पण लेटर येतो त्याच्या लेफ्टने जायचं आहे. ऑटोमॅटिक आहे ही पूर्णपणे लिफ्ट, सो आपल्याला काही गरज नाही एंटर करायचं. बघा पूर्ण मिरर आहे, मिररवाली लिफ्ट आहे. सो मस्तपैकी थोडा फ्लेक्स केला ऑफिसमध्ये जायच्या आधी. आणि फर्स्ट ऑफ ऑल गाईज मी तुम्हाला सांगतो, माझी कंपनी प्रोडक्ट बेस्ड आहे ना की सर्व्हिस बेस्ड. सो आमची प्रोडक्ट बेस्ड कंपनी असल्यामुळे आमच्या कंपनीच्या आतमधल्या कोणत्याही गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकत नाही, बिकॉज इट्स अ सिक्युरिटी पर्पज आहे. सो मी फक्त तुम्हाला रिसेप्शनपर्यंत दाखवू शकतो. तर हा बघा 6 फ्लोअरला आल्यानंतर हे आहे आमचं ऑफिस. सो इथं हे तुमची अटेंडन्स बोलतो, ती अटेंडन्स करायची. सो ग्रीन मीन्स मी आजचा दिवस भरला. सो इथं आतमध्ये आलो. तर ऑलरेडी आमचे रिसेप्शनिस्ट त्यांनी गुड मॉर्निंग बोललो. तर त्याच्यानंतर डायरेक्ट मी तुम्हाला दुपारचं दाखवते. बघा कॅन्टीनमध्ये खूप सारे लोक आहेत, ते जेवायला आलेत आहेत. आम्हाला हे फ्री फूड आहे. तर फ्री फूड म्हणायला गेलं तर बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये काय काय भेटतं. हैदराबादमध्ये शक्यतो करून जास्त राईस असतो, पण हा राईस आणि जे पूर्ण चपाती आहे ती बऱ्यापैकी आपल्यासारखी आहे, म्हणून आम्ही ऑफिसमध्ये जेवतो आणि मस्तपैकी टीव्ही बघत बघत ऑफिसमध्ये निवांत आहे. तर लंच झाला. लंच झाल्यानंतर म्हटलं चला आता आपण मस्तपैकी बाहेर फिरायला जाऊ. मग मस्तपैकी एक ऑफिसला गोल राऊंड मारला. तुम्ही बघू शकता नेचर किती भारी छान आहे. तर सगळं ग्रीनरीवालं ह्यांनी केलंय. सगळे आपल्याकडचे साधी साधी ह्यांनी झाडं पण इथं लावलेली आहेत, जसं की तुम्ही बघू शकता ऊस, नारळ, वांग्याची झाडं, मिरची झाडं. मला माहित नाही, पण हे कॅम्पस खूप मला आवडलं कारण खूप छान यांनी ग्रीनरी ह्यांनी लावलेली होती. सो बऱ्यापैकी छान वाटलं. मग रोज आपण एक राऊंड असं ह्याला सर्कल मारतो जेवण केल्यानंतर, तेवढंच आपलं छान वाटतं. कारण ऑफिसमध्ये कंटिन्यूस 8-8 तास बसून खूप त्रास होतो आणि मेंटली पण डिस्टर्ब होतं. सो असं मधून मधून थोडे थोडे ब्रेक घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे आम्ही कंटिन्युअसमध्ये असं बाहेर येतो. मीच नाही, तुम्ही बघू शकता खूप सारे लोक आहेत इथं. स्मोकिंग एरिया आहे. आपण काही स्मोकिंग करत नाही, बट बाकीचे लोक इथं स्मोकिंग करतात. सो मग तिथून आम्ही
निघालो होतो पुढं. इथं फोटो काढायसाठी भारी सारं खूप सारं छान लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त वाटते आणि बघा खूप सारी लोकं आहेत इथं, जे की लंच झाल्यानंतर सगळे फिरायला येतात. का? तर फक्त थोडंसं रिलाईफ वाटावं म्हणून आणि इथं खूप साऱ्या कंपन्या आहेत. जसं मला खूप साऱ्या लोकांचे मेसेज आले, की "दादा आम्हाला रेफरन्स दे." नक्कीच मी तुम्हाला रेफरन्स देणार आहे आणि मी तुम्हाला कोणत्या चांगल्या पॅकेजवर कामाला नक्कीच लावणार आहे. मी जेवढं पण तुम्हाला प्रयत्न करणार आहे, तेवढं सगळ्यांना मी हेल्प करणार आहे माझ्या थ्रू. कारण मी 4 वर्ष झालं आय-टी इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तर तुम्ही बघू शकता इथं कशाचं म्हणता डेकोरेशन चालू आहे. काही दिवाळी आली आहे आणि हे दिवाळीचं सेटअप आहे. तर हा दिवाळीच्या सेटअपसाठी हा पूर्णपणे सेटअप त्यांनी लावला होता. तर खूप छान असं स्ट्रक्चर आहे आमच्या ऑफिसचं. बऱ्यापैकी तर छानच वाटतंय. मला तरी छान वाटतंय. तुम्ही बघू शकता किती क्लासिक वाटतंय. तर तुम्ही कधी हैदराबादला आला तर नक्की हा कॅम्पसला एकदा व्हिजिट द्या. माइंड स्पेस आहे ज्याच्यामध्ये लास्टवाले 12D बिल्डिंग आहे. खूप सारे लोक आहेत हैदराबादमध्ये त्यांना सगळ्यांना माहीत आहे इथं आणि हे बघा सगळी लोकं आपल्या टीममेट सोबत सगळे येतात बाहेर जेवण करायला वगैरे. बट आमची हैदराबादची लोकं आहेत त्यांची लँग्वेज मला काही समजत नाही. सो आम्ही त्यांच्यासोबत नाही येत. बट आपले मराठी फ्रेंड जेवढे पण भेटतात एकच फ्रेंड आहे त्यांच्यासोबत मी इथं बाहेर येतो. जेणेकरून आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटेल. अदरवाईज ह्यांच्या तेलुगू लँग्वेजमध्ये काय बोलायचं हेच कळत नाही. सो फायनली आपला एक राउंड ऑफिसला झालेला आहे लंच नंतर आणि मी झालेलो आहे एंट्री परत म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये. जसं मी तुम्हाला बोललो पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे बघा. पूर्ण ग्लासेस आहे. ऑटोमॅटिक डोअर क्लोज होतं, ऑटोमॅटिक डोअर ओपन होतं. सो कॅम्पस खूप मोठा आहे आणि तुम्हाला आय टीबद्दल कोणती क्वेश्चन असेल तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. तुमच्या रिझ्युमेबद्दल वगैरे काही असेल तर नक्की मला सांगा. आणि बऱ्यापैकी ऑलरेडी माझी ही दुसरी कंपनी आहे कंप्लीट. सो त्यामुळे मला बऱ्यापैकी आय टीचा एक्सपिरियन्स आहे. तर मी बऱ्यापैकी लोकांना हेल्प करू शकतो. तर मी आहे डेटा इंजिनियर ज्याच्यावर मी काम करतो पायथॉन क्लाउडवर आणि मी पूर्ण ॲज अ सिनियर अनालिस्ट आहे माझ्या आत्ताच्या करंट कंपनीमध्ये जी की US बेस्ड कंपनी आहे, अमेरिकन कंपनी आहे आणि ज्याच्यामध्ये आम्हाला फक्त थोडे दिवस वर्क फ्रॉम होम असतं. बाकीचे दिवस वर्क फ्रॉम ऑफिस असते. पण सध्या आता दिवाळीमुळे मी काही दिवस वर्क फ्रॉम होम घेतलेला आहे. सो पुढचे सगळे ब्लॉग तुम्हाला आता माझ्या घरचे दिसणार आहे. ऑफिसच्या ब्लॉग नंतरचे आणि तुम्हाला मला खूप सारं प्रेम देत आहे त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. आपले 6,500 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर बऱ्यापैकी छान वाटतंय, की मी खूप मोठा पल्ला गाठलेला आहे. तर सगळ्यांचं थँक सो मच आणि हे बोलता-बोलता कधी 4 वाजले समजलंच नाही. सो मी निघालेलो आहे आता 4 वाजता ऑफिसमधून पीजीला. तर इथे ॲक्चुअलमध्ये बस आहे जी आम्हाला फॅसिलिटी प्रोव्हाईड करते. ग्रीन बस जी की आम्हाला इथून ते पूर्ण 1 किलोमीटर पूर्ण आम्हाला प्रत्येक एम्प्लॉईजला प्रोव्हाईड करते आज जाण्यासाठी त्या कॅम्पसपर्यंत. मग तिथून मी पूर्णपणे बघा तुम्ही शकता ट्रॅफिक होतं मग थोडा लेट झाला. मग आपण आपल्या डेस्टिनेशनमध्ये उतरलो. तिथून मला जायचं होतं मेट्रोला. कारण येताना मी आलो ॲटोने पण मेट्रो फॅसिलिटी तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी स्पेशली मेट्रोपासून आलो आहे. तुम्ही बघू शकता आमची एंट्री गेटचा कॅम्पस किती छान आहे बघा किती भारी वाटतंय. जो की आहे माइंड स्पेस आणि इथून मला मेट्रोला जायचं होतं. मग मेट्रोला निघालो पण मेट्रोला पण खूप गर्दी होती कारण इव्हिनिंगचा जो सनसेट होता ना तो बघू शकता तुम्ही. एन्जॉय करा नक्कीच हा एन्जॉय खूप भारी हा सनसेट आहे आणि इथून मी निघालेलो आहे आता मेट्रोच्या दिशेने. पण ही बघा हे माझं पुढचं ऑफिस आहे ना ते पहिलं ऑफिस होतं माझं जी की माझी पहिली कंपनी ती LTI माइंड्री. दॅट इज माय फर्स्ट कंपनी अँड दिस इज माय सेकंड कंपनी. सो मेट्रोला तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी आहे पण खूप स्वस्तात मस्त आहे मेट्रो आणि अफोर्डेबल पण आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला आय टीबद्दल कोणकोणते डाऊट आहेत ते नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी सगळ्यांना हेल्प करेल. जेवढं मला जॉब लोकांना लावता येईल मी त्यांना सगळ्यांना हेल्प करेल आणि तुम्ही मला खूप सारं प्रेम दिलं आहे त्याबद्दल धन्यवाद. हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया सूरजच्या पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच गायज.